मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांकेतिक स्वरूप कोणाचं तर देवाचं आणि वास्तविक स्वरूप कोणाचं तर देवाचं, सांकेतिक स्वरूप कसं असते आणि वास्तविक स्वरूप कसं असते याचा उलगडा केलेला आहे। त्यांची आपण आराधना कशी करायची किंवा त्याची उपासना कशी करायची हे समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपण गणपतीपासून सुरुवात करूया। हे 2-3 उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत। बाकीचे सांकेतिक स्वरूप आहेत देवांचे, ते तुम्हाला वेळेनुसार मी तुमच्यासमोर ठेवेन, पण हे लक्षात ठेवा, मनात ठेवा आणि स्मरणात ठेवा आणि त्याप्रमाणे त्या सांकेतिक स्वरूपामधून थोडं बाहेर पडून वास्तविक स्वरूपाकडे आपण येऊया आणि ह्या सनातनला समजून घेऊया आणि ह्या सनातनची ख्याती आपण जगभर पसरूया, जगाला त्याची ओळख करून देऊया। नक्की सनातन काय आहे, नक्की सनातन काय आहे। मग आपल्याला कोणालाही आमंत्रित करावं लागणार नाही। या सनातनकडे वळा आणि त्या वास्तविक स्वरूपाला आपण जगाला त्याची ओळख करून देऊया। मित्रांनो, लक्षात आलं का? थोडक्यात मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे। बाकीचे जे देव आहेत सांकेतिक स्वरूपातले, त्यांचं वास्तविक स्वरूप काय आहे हे तुमच्यासमोर मी मांडेल, पण थोडक्यात ह्या 3 देवांचं मी उल्लेख केलेला आहे। ते समजून घ्या, उमजून घ्या आणि त्यानुसार पुढचं आपलं जीवन व्यापन करा, आपले उद्देश साध्य करा आणि 100% सनातनी व्हा। लक्षात आलंच असेल तुम्हाला, विज्ञान आणि शास्त्र, सनातनी वास्तव। मित्रांनो, हेच ते सनातनी वास्तव आहे। आणि मग बघा, तो गणपती तुम्हाला भेटतो की नाही। मित्रांनो, आजही या क्षणी मी तुमच्यावर चर्चा साधताना माझ्या जिभेवरती सरस्वती नांदते आणि या सरस्वतीच्या मार्फतच मी तुमच्यासमोर हे दिव्य स्वरूप मांडतोय। ही सरळ साधी गोष्ट आहे, वास्तव, सनातनी वास्तव। मित्रांनो, तुम्हाला हे सनातनी वास्तव पटलं का, रुचलं का, समजलं का, उमजलं का? आणि ते उमजलं असेल, समजलं असेल, रुचलं असेल, पचलं असेल तर तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे व्हिडिओ शेअर करा। कारण आपण एकत्र येऊन जर ह्या सनातनला पुढे नेलं तरच सनातनी वास्तव जगाला कळेल आणि जग सनातनकडे वळेल। सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। माझे विचार पटत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, अनेक वेळा मी उल्लेख केला आहे की सनातन म्हणजे विज्ञान, विज्ञान म्हणजे सनातन। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांकेतिक स्वरूप कोणाचं तर देवाचं आणि वास्तविक स्वरूप कोणाचं तर देवाचं, सांकेतिक स्वरूप कसं असते आणि वास्तविक स्वरूप कसं असते याचा उलगडा केलेला आहे। मित्रांनो, सांकेतिक स्वरूप आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। कारण आपण बाळबोध आहोत आणि बाळबोधाला एक सांकेतिक गोष्ट आवश्यक आहे। कारण का, आपल्याला जर एखादी गोष्ट आपल्यासमोर असेल तर त्या गोष्टीला आपण काय करतो, स्वीकारतो, म्हणजे माध्यम। मग ते माध्यम काय असेल तर ते सांकेतिक स्वरूप। मग त्या माध्यमाला आपण स्वीकारतो, त्या माध्यमाकडे आपण आकर्षिला जातो, त्या माध्यमाच्या स्वरूपाला आपण समजून घेतो, उमजून घेतो। मग ते माध्यम काय तर ते सांकेतिक स्वरूप। मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत तर परमेश्वराची आराधना
किंवा उपासना आपण कशी करायची, परमेश्वराची उपासना कशी करायची आणि परमेश्वराला कसं प्राप्त करायचं, कसं काय परमेश्वराशी आपला नाळ जोडायची, हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. आता सांकेतिक स्वरूप आणि वास्तविक स्वरूप हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आलं नसेल तर तुम्ही ह्यापूर्वीचा माझे 2 व्हिडिओ जाऊन पहा, तुमच्या लक्षात येईल सांकेतिक स्वरूप काय आहे, वास्तविक स्वरूप काय आहे आणि ऋषीमुनींना आणि संतांना सांकेतिक स्वरूपाची का आवश्यकता भासली. मित्रांनो, आताही मी ते तुमच्यासमोर मांडलं आहे, तुमच्यासमोर ठेवलं आहे. सांकेतिक स्वरूप एका आवश्यक आहे, तर एक माध्यम म्हणून. मग ते माध्यम म्हणजे माध्यमाच्या स्वरूपात आपण ते सांकेतिक स्वरूप निवडलं. असो मित्रांनो, आता त्यांची आपण आराधना कशी करायची किंवा त्याची उपासना कशी करायची हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण गणपतीपासून सुरुवात करूया. कारण गणपतीला आपल्याला सुरुवातीलाच आपण सर्व देवांच्या अगोदर त्याची आराधना करतो, त्याची उपासना करतो, त्याला आठवतो, त्याला आळवतो. म्हणून आपण गणपतीपासून सुरुवात करूया. गणपतीचं वास्तव काय आहे हे मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. गणपती म्हणजे काय, तो आपला अधिपती आहे आणि त्याला निर्माण करणारी ही आदिमाता जी आहे, ती आदिमाता कोण आहे, गणपतीची निर्मिती कशी झाली आहे याचा मी उल्लेख केलेला आहे. तरीसुद्धा मी थोडक्यात परत एकदा तुम्हाला ती गोष्ट सांगतो आहे. आदिमाता कोण, प्रथम माता कोण, तर ती म्हणजे पृथ्वी आणि या पृथ्वीच्या मळापासून तयार झालेले तो गणपती. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणजे आपण या मातीतून जन्माला येतो आणि या मातीतच जातो. या मातीतूनच आपला जन्म होतो आणि या मातीतच आपला अंत होतो. म्हणून आपण काय म्हणतो, या मातीतून आपला जन्म झाला आहे आणि या मातीतच आपण जाणार आहोत. तीच ती माती, तीच तो मळ, तोच तो मळ कोणाचा, तर त्या आदिमातेचा, आदी मायेचा, त्या अंबेचा. मग तिला आपण कोणत्याही स्वरूपात, सांकेतिक स्वरूपात तिला आपण वंदू, नमस्कार करू, तिचं अभिष्ट चिंतन करू. मित्रांनो, लक्षात आलं का? तर ते सांकेतिक स्वरूप गणपतीचं ते आपण जर नजरेसमोर आणलं, तसं आपण ती मूर्ती घडवतो, तो गणपती, गजमुख गणपती, ते सांकेतिक स्वरूप डोळ्यासमोर आणून ती मूर्ती कसली आहे, तर ती मातीची आहे आणि त्या मळापासून बनलेलं आहे. माती म्हणजे त्या पृथ्वीचा तो मळ आणि या माळापासून, या मातीपासून तो बनलेला गणपती. त्याची मूर्ती आपण आपल्या नजरेसमोर सांकेतिक स्वरूपात आपण नजरेसमोर आणली आणि त्याची पौराणिक कथा काय आहे याच्यावरती मी त्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. तर ते सांकेतिक स्वरूप आपण नजरेसमोर घ्यायचं, त्या मातीच्या मूर्तीला आपण नजरेसमोर ठेवायचं आहे आणि आपण डोळ्यात आणि मनात काय ठेवायचं आहे, डोळ्यासमोर ती मूर्ती आहे आणि मनात काय आहे, तर या मातीतूनच आपण जन्माला आलो आहोत आणि या मातीतच आपण जाणार आहोत. गणपतीच्या त्या सांकेतिक स्वरूपाला आपण नजरेसमोर ठेवून मनात काय भाव निर्माण करायचे आहेत की ह्या मातीतून आपण जन्माला आलो आहोत आणि या मातीतच आपण जाणार आहोत. त्यामुळे आपला अहंकार लुप्त होईल आणि आपल्याला समजेल वास्तव काय आहे. आपण या मातीतून जन्माला आलो आहे आणि या मातीतच जाणार आहोत. मित्रांनो, तो अहंकार दडपवण्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो आपला अधिपती आहे, तो आपला आराध्य आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? आपण देवाची उपासना, आराधना कशी करायची ते तुम्हाला मी सांगितलं. आता आपण दुसरं एक स्वरूप घेऊया, ते म्हणजे लक्ष्मी. तर लक्ष्मी माता, माता लक्ष्मी, मित्रांनो, तिला स्त्री रूप का दिलं आहे त्या लक्ष्मी मातेला? कारण ते लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याकडे आपले पाय जातात. म्हणून त्या लक्ष्मीची चरणं दाखवली आहेत. ती पदकमलं आहेत त्या लक्ष्मीची. म्हणून आपण लक्ष्मीची पावलं म्हणतो. त्या लक्ष्मीच्या पावलाने आपण तिकडे जातो, त्या लक्ष्याकडे त्या पावलाने जातो, त्या पायाने जातो.
आपण म्हणतो ना, ते तुला लक्ष्य गाठायचं असेल तर तुला तिथपर्यंत जावं लागेल, तिथपर्यंत पोचावं लागेल. ते तुला लक्ष्य साध्य करायचं असेल, अचीव करायचं असेल तर तुला तिथपर्यंत जावं लागेल. मग जाण्यासाठी काय आवश्यक आहे तर पाय, चरण. मित्रांनो, म्हणून आपण लक्ष्मीच्या चरणाची, त्या पायाची, तिच्या पादुकाची आपण पूजा करतो. मग आपण डोळ्यासमोर काय ठेवायचं आहे तर ते सांकेतिक स्वरूप, हे सांकेतिक स्वरूप, जी उभी मूर्ती आहे ती किंवा बसलेली मूर्ती आहे. पण त्यासोबत आपण मनात काय आणायचं आहे की ही जी लक्ष्मी आहे, हे जे आपलं लक्ष्य आहे, म्हणजे समजा विद्यार्थी असेल, विद्यार्थ्याचं लक्ष्य काय आहे तर ज्ञानार्जन करणं. ज्ञानार्जन करण्यासाठी त्याला शालेय जीवनामध्ये आपलं योगदान द्यावं लागणार. मग ते शालेय जीवनामध्ये आपण ज्यावेळी जातो आणि ज्ञानार्जन घेतो, ते ज्ञान आपण अचीव करतो, प्राप्त करतो, मिळवतो, संपादित करतो. आणि ते करण्यासाठी आपलं ते लक्ष्य कसं पाहिजे, एकाग्र पाहिजे. जसं त्या अर्जुनाला तो फक्त डोळा दिसला, ते लक्ष्यभेद करण्यासाठी तो फक्त डोळा, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नव्हतं, एकच लक्ष्य. आपण म्हणतो एकच लक्ष्य. तसं ते लक्ष्य, आपण कोणतंही काम हातात घेतलं आहे, ते कोणतंही काम, कोणतंही असो, मग ते काम जर आपण प्रामाणिकपणे जर पार पडलं, प्रामाणिकपणे त्याच्यावरती आपण लक्ष वेधित केलं, तर आपण त्या कामातून आपण काय प्राप्त करू शकतो तर यश प्राप्त करू शकतो. मग कोणतेही काम असो, भले एक चोर असतो, त्या चोराला जर ती चोरी सक्सेस करायची असेल तर त्याचं लक्ष्य काय असते, ती चोरी करणं, ते टाळं कसं फोडणं. मित्रांनो, लक्षात आलं का, कुकर्म करताना सुद्धा ते लक्ष्य महत्त्वाचं असते. त्या लक्ष्यापासून जर तो विचलित झाला तर ते कर्म तो पार पाडू शकत नाही, ती गोष्ट तो अचीव करू शकत नाही, तो विचलित झाला तर. मग सत्कर्म करा किंवा कुकर्म करा, आता काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. सत्कर्माच्या दिशेने जायचं आहे म्हणजे त्या लक्ष्मीची पूजा करायची आहे की त्या अवदशेची पूजा करायची आहे. अवदशा म्हणजे चोरी करणं हा अवदशा झाला, ते लक्ष्य नव्हे, अवदशा. दास्य होणं, वाईट गोष्टीचं दास्य होणं. म्हणून आपण लक्ष्मीची जी बहीण आहे, दुसरी बहीण अवदसा, अवदास्य, म्हणून मी तिचाही उल्लेख केला. एक सांकेतिक स्वरूप आहे अवदासीचा. पण वास्तवात काय आहे तर आपण वाईट गोष्टीकडे आपण वळतो. ते आपण म्हणतो ना, अरे तुला अवदसा आठवली, अवदसा आठवली, याचा अर्थ काय होतो, आपण त्या वाईट गोष्टीचा दास्य होतो, दास होतो, गुलाम होतो. आणि मग त्या गुलामाच्या जोखडाखाली, त्या गुलामगिरीच्या जोखडाखाली आपण भरकटत जातो, वाहत जातो आणि आपला सर्वनाश करतो. तीच ती अवदसा. मित्रांनो, लक्षात आलं का, सांकेतिक स्वरूप आणि वास्तविक स्वरूप. मग लक्ष्मीची पूजा करायची की त्या अवदसेची पूजा करायची. चोऱ्या माऱ्या करायच्या आणि अवदसेची पूजा करून आपलं वाटोळं करायचं, की त्या लक्ष्मीची पूजा करून ते लक्ष्य अचीव करून, ते प्राप्त करून, ते ध्येय प्राप्त करून. ते ध्येय काय आहे तर आपल्याला शिक्षण पूर्ण करायचं आहे किंवा तो एखादा उद्योग पूर्ण करायचा आहे. त्या उद्योगाला त्या एका पातळीवरती, एका उन्नतीच्या शिखरावरती नेऊन पोचवायचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का, हे सांकेतिक स्वरूप आहे. मग जे लक्ष्मीच्या स्वरूपात सुद्धा सांगितलं आहे आणि अवदसेच्या स्वरूपात सुद्धा सांगितलं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का, लक्ष्य अचीव करणं, प्राप्त करणं, ते संपादित करणं म्हणजेच लक्ष्मीची पूजा. मग डोळ्यासमोर काय तर ती सांकेतिक स्वरूप, आणि मनामध्ये काय तर ती आपली जे साध्य करायचं, ते लक्ष्य आपलं जे आहे ते अचीव करायचं आहे, मिळवायचं आहे, प्राप्त करायचं आहे, ते लक्ष्य. मग ते ज्ञानार्जन असो किंवा तो उद्योग असो किंवा अन्य कुठलाही असो, फक्त तो लक्ष्य कसा असावा, स्वच्छ, प्रामाणिक, पवित्र असावा, की ज्याच्यातून आपण स्वतःचं आणि समाजाचं भलं करणार आहोत. मित्रांनो, लक्षात आलं का,
आता सरस्वती, सरस्वतीची पूजा करणं विद्यार्जनासाठी म्हणा किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी सरस्वतीसुद्धा आवश्यक आहे. त्या लक्ष्मीच्या सोबत लक्ष तर अचीव केलं, पण सरस्वतीसुद्धा महत्त्वाची. आता ही सरस्वती काय आहे तर रसना, जीभ, सरस, चांगली. आपण म्हणतो अरे काय सरस काम केलंस, चांगलं काम केलंस, मग ती सरस्वती. सरस, छान, उत्तम. रसना, जीभ आपली कशी असावी, उत्तम असावी, सरस असावी, योग्य असावी, आणि तिचा वापर आपण सुमधुर, गोड आणि प्रामाणिकपणेचा असावा. आपण काय बोलतोय, आपण काय उद्गार काढतोय, आपण काय वक्तव्य करतोय, आपण काय विचार मांडतोय, त्या सरस्वती, त्या रचनेच्या मार्फत, त्या जिभेच्या मार्फत. सांकेतिक स्वरूप काय आहे तर ती वीणा घेऊन बसलेली, कमलावरती किंवा त्या हंसावरती बसलेली ती सरस्वती सांकेतिक स्वरूपात वीणा घेऊन. पण वास्तविक स्वरूप काय आहे तर आपली जीभ, आपली रसना, आपली जिव्हा ती कशी असावी, सरस असावी, उत्तम असावी, स्वच्छ असावी. त्या रचनेमधून, त्या जिभेमधून, त्या वाणीमधून आपले जे बोल बाहेर पडतील, जे वक्तव्य बाहेर पडतील, आपले विचार बाहेर पडतील, आपले जे संबोधन बाहेर पडेल ते कसं असावं, स्वच्छ, प्रामाणिक आणि शुद्ध असावं. त्याच्यामुळे कोणाचंही मन दुखवणार नाही, कोणाचंही मन हेलवणार नाही, कोणाचं मन आपण भेदणार नाही, छिन्न विच्छिन्न करणार नाही. असं आपलं कसं असावं, बोलणं असावं, आपलं वक्तव्य असावं, आपली वाणी असावी. म्हणून आपण प्रभू रामचंद्रजीला काय म्हणतो, एकवाणी, एकवाणी. आणि ती वाणी एकदा आपण ठरवलंय त्या हिशोबातच बोलायचं, त्या प्रमाणातच बोलायचं, त्या वाणीचा आपण सन्मान ठेवायचा, त्या वक्तव्याचा, त्या उद्गाराचा आपण सन्मान ठेवायचा, त्याप्रमाणे त्याचा उच्चार करायचा. मित्रांनो, लक्षात आलं का, आपण वास्तवात काय डोळ्यासमोर ठेवायचं आहे, काय मनात आणायचं आहे की आपलं बोलणं कसं असावं तर सुमधुर, गोड. आपल्या जिभेवरती ती सरस्वती नांदते, मग त्या सरस्वतीचा आपल्याला अपमान नाही करायचा, त्या सांकेतिक स्वरूपाचा. वास्तविक स्वरूप तुमच्या लक्षात आलं तुम्हाला. मग हे जर आपण डोळ्यासमोर आपल्या मनात ठेवून, जर हे भाव आपण मनात ठेवून जर त्यांची आराधना केली, त्या गणपतीची, त्या लक्ष्मीची, त्या सरस्वतीची, तर ती आपल्याला प्राप्त होणारच आहे, ती आपल्याला दर्शन देणारच आहे, ती आपल्याला साध्य होणारच आहे. मित्रांनो, लक्षात आलं का. म्हणजे गणपतीचे आराधना करताना आपण ह्या मातीतून जन्माला आलो आहोत आणि ह्या मातीतच जाणार आहोत. मग आपण अहंकारी राहायचं नाही आहे, आपण नम्र राहायचं आहे आणि त्या नम्रतेने आपण आपलं कार्य करायचं आहे. आणि तो आपला अधिपती आहे आणि त्या अधिपतीच्या मार्गावर आपल्याला जायचं आहे. ह्या मातीतून जन्माला आलो आहोत आणि या मातीतच जाणार आहोत. आपला शेवट ह्या मातीतच आहे आणि जन्मसुद्धा या मातीतच आहे. त्या लक्ष्मीचं आपण ज्यावेळी आराधना करतोय, उपासना करतोय, त्यावेळी काय तर ते लक्ष आपण काय करायचं आहे, एकाग्र ठेवायचं आहे, ते अचीव करायचं आहे, ते साध्य करायचं आहे, ते प्राप्त करायचं आहे. त्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावायचं, सर्वस्व पणाला लावायचं. आणि ते सर्वस्व पणाला लावल्यानंतर फक्त आपल्याला तो अर्जुनाप्रमाणे तो डोळाच दिसणार आणि आपण ते लक्ष्यभेद करणार आणि आपलं लक्ष्य अचीव करणार, प्राप्त करणार, साध्य करणार, मिळवणार. आणि सरस्वती म्हणजे रसना, या जिभेचा वापर आपण कसा करायचा आहे, सुमधुर, स्वच्छ, प्रामाणिक, वास्तववादी, सत्य फक्त बोलायचं, वास्तव बोलायचं. त्या रचनेमधून आपण, त्या जिभेमधून आपण वास्तवच समोर मांडायचं आहे, ते सत्यच मांडायचं आहे. म्हणजे आणि ते मांडताना, ते ठेवताना आपण आपल्या जिभेवरती ताळतंत्र ठेवायचं आहे, संयम ठेवायचा आहे, अदबी ठेवायची आहे. मित्रांनो, लक्षात आलं का. उचलली जीभ लावली टाळ्याला नव्हे, तर त्या जिभेला
जिभेवरती आपण लगाम ठेवायची. त्या जिभेला आपण एक योग्य मार्गदर्शन करून त्या जिभेमधून, त्या रचनेमधून, त्या जिव्हेमधून चांगलीच वाणी काढायची, एकवाणी. मित्रांनो लक्षात आलं का? हे 2-3 उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. बाकीचे सांकेतिक स्वरूप आहेत देवांचे, ते तुम्हाला वेळेनुसार मी तुमच्यासमोर ठेवले. पण हे लक्षात ठेवा, मनात ठेवा आणि स्मरणात ठेवा आणि त्याप्रमाणे त्या सांकेतिक स्वरूपामधून थोडं बाहेर पडून वास्तविक स्वरूपाकडे आपण येऊया आणि ह्या सनातनला समजून घेऊया आणि ह्या सनातनची ख्याती आपण जगभर पसरूया, जगाला त्याची ओळख करून देऊया. नक्की सनातन काय आहे, नक्की सनातन काय आहे. मग आपल्याला कोणालाही आमंत्रित करावं लागणार नाही. या सनातनकडे वळा. सनातन काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल, तर आपण थोडं सांकेतिक स्वरूपामधून आपण वास्तविक स्वरूपाकडे वळूया आणि त्या वास्तविक स्वरूपाला आपण जगाला त्याची ओळख करून देऊया. मित्रांनो लक्षात आलं का? थोडक्यात मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. बाकीचे जे देव आहेत सांकेतिक स्वरूपातले, त्यांचं वास्तविक स्वरूप काय आहे हे तुमच्यासमोर मी मांडेल. पण थोडक्यात ह्या 3 देवांचं मी उल्लेख केलेला आहे. ते समजून घ्या, उमजून घ्या आणि त्यानुसार पुढचं आपलं जीवन व्यापन करा. आपले उद्दिष्ट, उद्देश साध्य करा आणि 100% सनातनी व्हा. लक्षात आलंच असेल तुम्हाला. विज्ञान आणि शास्त्र, सनातनी वास्तव. मित्रांनो हेच ते सनातनी वास्तव आहे आणि हे सनातनी वास्तव आपल्याला उमजणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे. तरच आपण उगेच कुठेतरी भरकटणार नाही आणि फक्त सांकेतिक स्वरूपात अडकून बसणार नाही. कारण सांकेतिक स्वरूपात अडकून बसल्यामुळे आपण वास्तविक स्वरूपापासून दुरावलो आहे, त्याच्यापासून आपण फारकत घेतलेली आहे. तर त्याचं स्वागत करूया वास्तविक स्वरूपाचं आणि त्याप्रमाणेच आपण ह्या देवांची आराधना करूया, उपासना करूया. बघा करून गणपतीची आराधना करताना मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या गणपतीला मनात आणा, नजरेसमोर आणा आणि मग बघा तो गणपती तुम्हाला भेटतो की नाही. त्या लक्ष्मीला तुम्ही वास्तविक स्वरूपात मनात नजरेसमोर आणा आणि मग बघा ती लक्ष्मी तुम्हाला प्राप्त होते की नाही. त्या सरस्वतीला तुम्ही मनात आणि नजरेसमोर आणा वास्तविक स्वरूपात. मग ती लक्ष्मी ती सरस्वती तुम्हाला प्राप्त होते की नाही बघा. तिचं दिव्य भव्य स्वरूप तुम्हाला समजते की नाही बघा. मित्रांनो आजही या क्षणी मी तुमच्यावर चर्चा साधताना माझ्या जिभेवरती सरस्वती नांदते आणि या सरस्वतीच्या मार्फतच मी तुमच्यासमोर हे दिव्य स्वरूप मांडतोय. ही सरळ साधी गोष्ट आहे. वास्तव, सनातनी वास्तव. मित्रांनो तुम्हाला हे सनातनी वास्तव पटलं का, रुचलं का, समजलं का, उमजलं का? आणि ते उमजलं असेल, समजलं असेल, रुचलं असेल, पचलं असेल तर तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे व्हिडिओ शेअर करा. कारण आपण एकत्र येऊन जर ह्या सनातनला पुढे नेलं तरच सनातनी वास्तव जगाला कळेल आणि जग सनातनकडे वळेल. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.